हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी जय सुनील पाटील आलो आहे न्यू व्लॉग घेऊन. तर या व्लॉगमध्ये आपण चाललो आहे बदलापूरला, बार्बी डॅम जवळ. तिथे एक विला आहे, म्हणजे तिथे गेट टुगेदर आहे मम्मी आणि मावशी लोकांचा. तर तिथे मी आणि माझा मित्र सिद्धू चाललो आहे. तर बघा तुम्ही, खूप मजा येणार आहे. तर गाईज आता आम्ही चाललो आहे डॅमला, बघू शकतात मम्मी मावशी. हॅलो दादा, हाय. आम्ही दादाच्या गाडीमध्ये चाललोय. दादाला आम्ही खूप त्रास इकडचा व्ह्यू बघा. आणि फायनली आम्ही इथे पोहोचलोय. खूप भारी व्ह्यू भेटतो इथून. हा आता विला आहे, म्हणजे आत्याचाच आहे. आम्ही इथे थांबणार आहोत. आणि आम्ही इथे आता एक्सप्लोअर करायला जाणार आहोत. इथे डॅम पण आहे एक मस्तवाला. रियाना आली नाही. आई शोधते तुला, आई शोधते. हे लप लप आई रियाना आलीच नाही आली. ही आत्या आमची. आत्या कर ना. आई रियाना कुठे बघ. सध्या काही करायला नाही म्हणून आम्ही आता चेस खेळतोय, मी ना सिद्धू. हे ट्रॅक्टर चालत आहे आता. दादा ट्रॅक्टर चालवत आहे ना, मम्मीला वैदी बसल्या बाजूला. अरे अरे अरे, गाईज आम्ही हा शेत जरा एक्सप्लोर करतोय. तेव्हा तिथे भात लावतात, तिथे पण जाणार आहोत. बघतोय काय काय. गाईज हे बघा, भात लावतात नाही, सॉरी काढतात. काढून ठेवले त्यांनी, नंतर ते काढतात. बघू शकतात तिथे मम्मी लोक आहेत ना. आम्ही इथे आलोय भात बघायला. आई बघा, आई शपथ, आई शपथ. स्टार्ट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही एकदम घन्या जंगलमध्ये आलोय. आणि इथे सगळीकडे झाडच आणि इथे 100 किलोमीटरच्या आजूबाजूला एक पण मनुष्य नाहीये. तर तुम्ही बघू शकता इथे खूप सारे झाडं आहेत. हे इन्सान आहे जेव्हा अरे मतले म्हणतात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही जवळच्या गौशाळेत आलोय. आणि त्याच्यात आता गाय नाही, गाय सध्या आता तिथे चरतायत. तुम्ही बघू शकता खूप सारे गाय आहेत. आणि आम्ही आताच आता फिरतोय इथे सगळीकडे. गुडगुड्या करते तोंडात. अशा पकडायचे असते, मग त्याचे लेग्स नाही पोचत आपल्यापर्यंत. घे तू पकड. तर लावायला ये ना, इथे पकडायचं. पण आम्ही असं
खताची प्रोसेस सांगा ना जरा कसं लावतात. बियाणं आणायचा खत बियाणाच्या दुकानातून आणि मग त्या शेतामध्ये पेरायचा आणि तो 1 महिन्याच्या आत उपटून भात लावणी करायची चिखल करून. अच्छा, मग नंतर काढायचा. किती महिन्यांनी काढायचा नंतर? 3.5 महिन्यांनी. 3 ते 3.5. मग भात तयार होतो का? हा, भात तयार होतो. अच्छा. 3-3.5 महिन्यात कापणी करायची. हा. थँक्यू. तर गाईस तुम्ही बघू शकतात इथे अख्खा रस्ता सुमसान आहे. फक्त इथे रस्ता आहे आणि फक्त मी आणि सिद्धू आहे इथे आणि कोणच नाही इथे. आता सुमसान रस्ता आहे, माझी तर खूप फाटते. आणि या साईडला बघा तुम्ही डॅम आहे इथे, तुम्हाला ती भिंत दिसत असेल तर. हा. तर गाईज आत्ताच आम्ही डॅमजवळ जाऊन आलो. तिथे तो एक पोलीसवाला होता, तो बोलला आतमध्ये एंट्री नाही. आणि तो डॅम एकदम म्हणजे असा हॉरर होता. रात्रीच्या टायमाला कोण येईल ना बाई त्याची फाटून 4 होईल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी तुमच्याशी भेटतो आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.